ते स्नान करत असते वेळी अरे त्या बाजूने गवळणींचा घोळका येऊ लागला माझ्याजवळ. मला बाहेर यायला लाज वाटू लागली आणि म्हणून पोहत पोहत पहिल्या तिथे गेलो. ही माळा तिथे राहिली. ती माळा तिथे राहिली. हो. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी गेला. हो. आणि ती माळा एका किनारी राहिली. तिकडे राहिली. वैजयंत ती माळा बाजूला. हो. बासरी कुठे? बाजरी ही काय? ही बघ, ही बघ बाजरी. ही बाटली. आता मला सांग, थांबायची आहे? सर्व मान्य, पण एक सांग. आहे या कृष्णाचा वर्ण घननिळा तू असा कसा? रवींद्र बोभाटे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोभाटे या सदस्याने 100 रुपयाचं पारितोषिक दिले. रवींद्र बोभाटे ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानून बाळासाहेब दशावता नाट्यमंडळाच्या वतीने याचा स्वीकार करतो. तसेच नाट्योत्सव तेजल बोभाटे व आबू मेस्त्री यांच्याकडून पूर्ण कलाकारांच्या कलेचा गौरव करण्यासाठी संगीत साथीदारांसहित तेजल बोभाटे व आबू मेस्त्री यांच्याकडून पूर्ण कलाकारांचा गौरव करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. तेजल बोभाटे आबू मेस्त्री यांचे आभार मानून बाळासाहेब दशावता नाट्यमंडळाच्या वतीने याचा स्वीकार करतोय. तसेच संतोष मेस्त्री या सदस्यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिले. संतोष मेस्त्री यांचे आभार मानून याचा मी स्वीकार करतोय. समजलं? म्हणून मी घननिळा होतो ना, तो पांढरा सावळा काळा झालो. कुठे जायचंय? तुझ्या प्रमाणे आचरण केलंय. हे मी येऊ तुझ्या बरोबर? मी तुझ्या बरोबर येऊ? इकडे इकडे इकडे. मी तू मी की नाही? मी की नाही? तुला तुला आता इथे काय केलं माहिती आहे? काय केलं? अरे आमचा सगळा कृष्ण आला की नाही की आम्ही खेळ खेळतो. खेळतो कसले? तुला काय करायचे? तुला काय करायचे खेळ? तुला समजायला आले? अरे आम्ही खेळ खेळतो. विटी दांडू चेंडू लगोरी. चेंडू फळी आवाज मी. काय बोलतोय? काय बोलतोय? खेळ कसे आहे ते हे तुला नाही समजणार.
ते सारे खेळ? अरे खेळता येतात म्हणजे काय, तो माझा मित्र कृष्ण आला की नाही, की तो आल्यानंतर सारे सवंगडी एकत्र येऊन आम्ही हे खेळ खेळतो. आता तुला एक खेळ दाखवतो मी. काय तर? जरा जरा मला मदत कर. काय तुला आता खेळच बघायचा आहे आता ना? मला पाहायचं झालंय. अरे ते सांगतो तुला. हे बघ, समजा चेंडू, हा चेंडू, हा चेंडू, चेंडू घेतला. हा. चेंडू तुझ्या हातात फळी, माझ्या हातात फळी. तुझ्या हातात फळी. तिथे उभा राहा, नाचत राहू नको तिकडे तिकडे. ए, तुझ्या हातात फळी कसं असं? आणि हा तिथे थांब. हा. माझ्या हातात चेंडू, हा असा चेंडू घेतला. इकडे बघू नकोस काय झालं ते. हे तुला जमणार नाही. हा चेंडू हातात घेतला आणि असा फेकला. पुढे काय? पुढे सांगतो. आता तुझ्या हातात चेंडू, आता माझ्या हातात हो तुझ्या हातात चेंडू आणि आता माझ्या हातात फळी. फेक. मी बोलतो. होय फेक रे. फेक. ये, फेक. चेंडू, चेंडू फळी, चेंडू फळी. जोरात, जोरात, जोरात. एक, एक. समजले खेळ? मला समजले? मारायला नको. चेंडू फळी, चेंडू लगोरी, आवाजवी, हुतुतू आणि लंगडी, लंगडी, लंगडी. मला मारायला नकोस तू. महाराज म्हणजे तुला एक सांगतोय, हे दोन तासला. ए, हे बघ, नाव व्यवस्थित घे. अरे नाव सगळंच घेतोय मी. रेणुकासूर. हा कसला सूर? सारे गम बरे. ए, सारे गमाचे. रेणुका. हा, सूर 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 ए, सूर 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 येणार नको. सूर सूर घेऊन आलास इथे. हे बघ, रेणू. मी कृष्ण नाही, मी कृष्णाचा सवंगडी दाम्या. तुला जर इथून सहजासहज मेळेश्वर जायचं असेल तर जाऊ इथून. जाणार नाही. काय? तुझा शेवट करीन. तुझ्या देहाची शिरपा करीन. त्यावेळी इथून माघारी अरे जा. जाणे धोंडकासला. असे किती आले, असे किती आले. तू जर इथून गेला नाहीस, तू जर गेला नाहीस तर तुझं काय करीन? काय करशील? काय करीन? काय करशील? काय करू? काय करशील? गेली असा पाहूया तरी. थांब जरा. ए, तुझी जशी पद्धत आहे ना तशी तू करू शकतो. जरा थांब. माघारी गेलास तरी चालेल. हे बघ, जरा थांब. काय ते? मी दुसऱ्या बरोबर युद्ध करताना हा. असं सहजासहज युद्ध करत नाही. मग मी नियमात युद्ध करतो. नियमात. नियमात तुला युद्ध नियम करतो. माहित आहे? माहित आहे? तुला काय नाही माहिती बैलाला? ए, हे बघ, मी नियमात युद्ध करणार. बाजूला हो.
शोधायला आला होता आणि मी त्याला फसविलं. मी कृष्ण म्हणून सांगितलं. मी कृष्ण म्हणून सांगितलं आणि त्या तो माझ्या अंगावरती धावून आला आणि तिला का हात दिली? तिला का हात दिली? याला कसा मारलो, याला कसा ठेचलो, बघायला तुला हात दिले. याला तू कसा मारणार, याला तू कसा खेचणार हे मला पाहावं. बघायला तुला हात दिली. म्हणून तू बोल. म्हणजे तुझ्या पराक्रमाची कल्पना आहे मला. आहे ना तुला? अरे एवढे महान तुझे पराक्रम. हे पहा, मला बघायची इच्छा नाही. मारून टाक त्याला, मी येतो. आता काय कर, मी याला मारणारच होतो. होय, मी ठेवतो याला की काय, याला की काय, पण आता तू आलासच आहेस ना, सहज 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 आलं, सहज. नकळत. मग आता तू असं कर, काय करू? तू असं कर, आता तुझे पराक्रम त्याला दाखव. माझे पराक्रम दाखवण्यासाठी तुम्हाला हात दिली. हो. आणि सहज आलो म्हणून. सहज आलास म्हणून. सहज आलो म्हणून. आता तुझे पराक्रम त्याची दाखव. आवश्यकता नाही की मारून नाही टाका. नाही तसं नाही, तुझे पराक्रम त्याला दाखव. मी याला ठेवतो आहे, मी ठेवतो की काय. अरे ते मागं आणतो म्हणजे एकच. अरे तू आता इथे आलासच आहेस ना, हा तुला शोधायला आला होता. मागे हा. आणि त्या पराक्रमाची खात्री आहे मला. अरे म्हणजे काय, याला सोडीन की काय. पहा, मी त्याला समजावू शकतो. हे रेणुकासूर. रेणुकासूर आणि ज्या कृष्णाला तू शोधतोय, तो कृष्ण मी आहे. आणि हा माझा शोध. ही काय दानव? याच्यासाठी, अरे मला शोधण्यासाठी आणि माझ्या गुणाचा सेवन करण्यासाठी प्रेरणा असेल. चित्ता गळगळती मिळते. आतापर्यंत माझ्या गुणाचा सेवन करण्यासाठी कित्येक असुर माझ्या मुलींना आले. पण साऱ्या असुरांच्या गुणाचा सेवन मी केला.
काय फिरतोस माझ्या मागावून? मी हो अरे तू काय करतोस हे पाहत होतो. काय करतो? काय केलं? अरे बघितलं नाही काय? मी काय केलं ते? काय केलं? अरे या झणकासुराला मी घालविला. काय? मी घालविला. स्वतःच्या अरे एवढे माझे पराक्रम होते म्हणून तो पळूनच गेला. माझे पराक्रम काय केलंस? मी घालविला. स्वतःच्या पराक्रमाला अरे बापरे! म्हणजे कृष्णा, तुला खरं सांगू? काय ते? अरे मी घालविला म्हणत होतो मग? पण एवढ्याच्या जागेतून आला तो बघ तिथून एवढ्याच्या जागेतून आला तो आला आणि काय केलं? आणि माझ्या पायाला धरलं पुढे काय झालं? आणि माझी लंगडी लंगडी गेली ना त्याने. हे तान्या, स्वतःचे पराक्रम सांगत होता. मी घालविला म्हणून. मी नाही घालविला. होय ना? नको मी नाही घालविला. मग? पण काय रे काय? मी घालविला नाही. हा. तू जरी त्याला घालविला तरी? तरी आता तुझ्या बरोबर मी गोड बोलेन की काय? काय रे बाबा? हे बघ काय? आता तर तुझा मला फारच राग आलाय. अरे पण का? का नाही? हा, सांगायला हवं. सांगायला हवं. सांगितल्याशिवाय कळणार कसं मला? कळणार कसं? दिसत नाही तुला? काय ते? दिसत नाही? माझ्याजवळ बघ जरा काय झालंय ते अरे, बघ. अरे, अरे, अरे. हा? सुंदर का? सुंदर. हे असं होतं? हे कुणामुळे झालं? अरे असं होत आहे. हं? आता असं आहे म्हणूनच सुंदर मला. सुंदर सुंदर दिसतो. अरे, शिवाय का लिहितोय? हा? अरे अरे तुझा एवढा राग आलाय तुला सांगू. काय ते? अरे राग का आलाय काय काय? आला? तू काल काय सांगितलं मला? काय सांगितलं? प्रातः काळ झाली हो. की महाराणावर गुराचा राहिला घेऊन जाऊया. अगदी बरोबर. आणि आज तू आलाच नाही. हे दाद्या, मी सांगितलं हे बरोबर आहे. प्रातःकाळ झाल्यानंतर साऱ्या सवंगड्यांनी मिळून एकत्र सारी गाई गुरं घेऊन या रानमाळावर येऊया. हो. पण तुम्ही ऐकलं नाहीस. मी माझ्या पूर्वी इतर सवंगड्यांपूर्वी तू इथं आलास आणि आम्हाला फसवणारच भक्ती अशी फजिती झाली. अरे बापरे म्हणजे कृष्णा काय? तुमच्या बरोबर जर आलो असतो तर ही वेळ आलीच नसती. तर हे धोनकासूर माझ्या मागोमाग आला नसता. मुळीच आला नसता. होय ना? एकटा आलो एकटा आला. आणि म्हणून हे संकट आलं. म्हणून हे संकट तर आहे. कृष्णा काय? आता मी ठरविलं काय ते? याच्यानंतर तुझ्या जवळ येते वेळी हा. तुझ्या बरोबरच येईल. हा, एवढा प्रयत्न निश्चितच कर. हा तुझ्या बरोबरच येईल. नाही नाही, एवढा हा. प्रयत्न निश्चितच कर. होय ना? समजा. हा, हा. तुला जाणून नकळे हा. कदाचित मागून पुढून आपण एकमेक सारे सवंगडी येत असलो हा. तर तू मात्र राहू नको हा. तिथं अवश्य ये. ठीक आहे. हा पण काय रे काय? हा. ताब्या, अरे किती दिवस तुला मी सांगतो आज सांगेन उद्या सांगेन असं मला नाही ठरलं. पण एकही दिवस अशी संधी आली तुला की एक गंमत दाखवणार. काय तुला की एक गंमत दाखवणार. गंमत हा, गंमत गंमत दाखवणार. दाखव. काय? गंमत दाखवतो. इथे इथे गंमत दाखवत नाही. अरे इथे नाही का कुठे? अरे उद्या प्रातःच काय दाखवणार. उद्या उद्या केला. मला वाटलं आता गंमत अरे पण दाद्या, दाखवतो. अरे गंमत जी असणार हा. ती आगळी आणि वेगळी असणार. आगळी वेगळी म्हणजे? आजपर्यंत अशी गंमत तू कधी पाहिली नाही. हा. याच्या पुढे कधी पाहता येईल हे सांगता येणार नाही. अशी नाविन्यपूर्ण गंमत आहे. नाविन्यपूर्ण गंमत. हा, नाविन्यपूर्ण गंमत. अशी गंमत अशी गंमत मी पाहण्यासाठी जाणार उद्या उद्या प्रातःकाळी. आता काळी हा. मला पाहायची आहे. काय? तुला पण पाहिजे आहे. मला पाहायची आहे. माझ्याबरोबर येणार. हो. पण तू जर माझ्याबरोबर येत असशील हा. तर माझी एक अट आहे. आणि अट कसली? तिथं माझ्याबरोबर आल्यानंतर एकही शब्द बोलायचा नाही. हा एकच शक्य काय? आहे. तुझ्या बरोबर तिथे आल्यानंतर एकही अक्षर बोलायचं नाही. अरे कृष्णा हा. मला सांग काय? हे तोंड आहे ते बोलण्यासाठी ना? नाही, हे खरं आहे. हा. तुला गंमत पाहायची आहे ना. हा हा गंमत पाहायची आहे पण तर? नाविन्यपूर्ण गंमत पाहायची असेल तर माझ्याबरोबर आल्यानंतर एकही शब्द बोलायचा अरे